वेलकम टू द स्वराज्य MPSC अकॅडमी. आज आपण इंग्लिश ग्रामरमधला क्लॉज हा टॉपिक घेणार आहोत. तर 5 सेकंदात क्लॉज कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आज शिकवेल. तर हा व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने पहा, म्हणजे जे क्लॉजवरचे MCQ आहेत ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता येतील. 5 सेकंदामध्ये उत्तर कसं शोधता येईल क्लॉज या टॉपिकवरचं ते मी तुम्हाला आज अगोदर शिकवेल. क्लॉज, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे की क्लॉज हे काय असतं. क्लॉज म्हणजेच उपवाक्य. क्लॉजला काय म्हणतात तर उपवाक्य. क्लॉज म्हणजेच उपवाक्य. तर क्लॉजचे मुख्य 2 प्रकार आहेत. पहिला म्हणजे मेन क्लॉज आणि दुसरा म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज. तर क्लॉजचे मुख्य 2 प्रकार. पहिला म्हणजे मेन क्लॉज. मेन क्लॉजलाच इंडिपेंडंट क्लॉज असे म्हणतात, तसंच मेन क्लॉजलाच प्रिन्सिपल क्लॉज हे असे म्हणतात. मग सबऑर्डिनेट क्लॉजला डिपेंडंट क्लॉज असे म्हणतात. डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय की सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य हे पहिल्या वाक्यावरती अवलंबून असतं आणि मेन क्लॉज म्हणजे या वाक्याचा अर्थ हा पूर्ण होतो. अर्थपूर्ण किंवा ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला म्हणायचं मेन क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज. आणि ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्या वाक्याला दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून व्हावं लागतं त्याला म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज किंवा इंडिपेंडंट क्लॉज. तर इंडिपेंडंट क्लॉजचे परत 3 प्रकार पडतात. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. डिपेंडंट क्लॉजचे 3 प्रकार कोणते? नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन आणि ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडवर्ब क्लॉजचे हे 9 प्रकार आहेत. ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडवर्ब क्लॉज ऑफ डिग्री अँड ॲडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आणि ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. ॲडवर्ब क्लॉजचे किती प्रकार? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम, प्लेस, मॅनर, पर्पज, रिझल्ट, डिग्री, कॉन्ट्रास्ट, रिझन अँड कंडिशन. तर नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा कसा ओळखायचा? तर पहिलं वाक्य मुख्य वाक्य असतं आणि दुसरं वाक्य हे गौण वाक्य असतं किंवा कधी कधी गौण वाक्य हे अगोदर येतो मुख्य वाक्याच्या. म्हणजे कधी कधी सबऑर्डिनेट क्लॉज हा अगोदर येतो मेन क्लॉजच्या अगोदर हा सबऑर्डिनेट क्लॉज येतो. किंवा कधी कधी मेन क्लॉज हा अगोदर असतो आणि त्यानंतर जो असतो तो सबऑर्डिनेट क्लॉज. मग हे ओळखायचं कसं? नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा ओळखताना जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब आलं तर ते काय असतं? नाउन क्लॉज. जर का सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल, तर ते काय असतं? नाउन क्लॉज. आणि जर का सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन असेल, जर तर ते काय असतं? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग नाउन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी जर का सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल तर ते काय असेल? नाउन क्लॉज. आणि जर का सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन असेल तर ते काय असेल? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आय डोंट नो व्हाय शी इज अपसेट. आय डोंट नो, मला माहिती नाही, हा काय असेल? मेन क्लॉज. आणि व्हाय शी इज अपसेट हा सबऑर्डिनेट क्लॉज. मग इथून वाक्याला डिफरन्शिएट करा. आय डोंट नो व्हाय शी इज अपसेट, पण व्हाय शी इज अपसेट हा सबऑर्डिनेट क्लॉज आणि आय डोंट नो हा मेन क्लॉज. मग मी तुम्हाला काय सांगितलं की जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल तर तो काय असतो? नाउन क्लॉज असतो. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन असेल तर तो काय असतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता आय डोंट नो, नो काय आहे? नो हे व्हर्ब आहे. मग नो हे व्हर्ब आहे म्हणून तो क्लॉज कोणता असेल? नाउन क्लॉज. शी सेज दॅट शी इज इनोसंट. दॅट शी इज इनोसंट हा काय आहे?
सबऑर्डिनेट क्लॉज. मग जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल, सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर व्हर्ब आहे का? आहे. सेज हे काय आहे? व्हर्ब आहे. जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल तर ते काय असेल? नाउन क्लॉज. आय लाईक, व्हाय यू लाईक. आय लाईक, व्हाय यू लाईक. सॉरी, आय लाईक व्हॉट यू लाईक. व्हॉट यू लाईक हे पूर्ण काय आहे? तर सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल, सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर व्हर्ब आहे का? लाईक हे काय आहे? व्हर्ब आहे. सबऑर्डिनेट क्लॉजच्या जर अगोदर व्हर्ब असेल तर तो काय असतो? नाउन क्लॉज. लाईफ इज व्हॉट वी मेक ऑफ इट. लाईफ इज व्हॉट मेक ऑफ इट. मग आता व्हॉट वी मेक ऑफ इट हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर इज आले. इज हे काय आहे? व्हर्ब आहे. मग इज हे व्हर्ब आहे म्हणून हा काय असेल? नाउन क्लॉज. तर ओळखता आलं, जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब येत असेल तर तो काय असतो? नाउन क्लॉज असतो. दॅट ही इज टेररिस्ट इज नोन टू ऑल. मग मी तुम्हाला पहिल्या वाक्यात सांगितलं होतं सबऑर्डिनेट क्लॉज हा कधी कधी वाक्याच्या अगोदर येतो आणि कधी कधी सबऑर्डिनेट क्लॉज हा वाक्याच्या मेन क्लॉजच्या नंतर येतो. मग इथे सबऑर्डिनेट क्लॉज हा मेन क्लॉजच्या अगोदर आले. दॅट ही इज टेररिस्ट. दॅट ही इज टेररिस्ट हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आणि पुढे काय आहे? इज नोन टू ऑल. म्हणजे हे सर्वांना माहीत आहे. काय माहीत आहे? की तो हा टेररिस्ट आहे. सर्वांना माहिती आहे. इथे वाक्य संपलं. पण त्याला गौण वाक्य दुसरं काय आहे? की दॅट ही इज टेररिस्ट. तो टेररिस्ट आहे. व सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर इज हे आलं. इज हे काय आहे? व्हर्ब आहे. मग हा काय असेल? नाउन क्लॉज. वेअर ही कीप्स मनी. वेअर ही कीप्स मनी हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदरचं काय आहे? इज. इज हे काय आहे? व्हर्ब आहे म्हणून हा काय असेल? नाउन क्लॉज. नेक्स्ट, आय डोंट नो द मॅन. मला तो व्यक्ती माहिती नाही. आय डोंट नो द मॅन. आय डोंट नो द मॅन हू सॉ यू एस्टरडे. हू सॉ यू जो कालच्या दिवशी पाहिला. मग हा काय झाला? हू सॉ यू एस्टरडे. हू सॉ यू एस्टरडे हा सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर काय आलं? मॅन. मॅन हे कसं आहे? तर नाउन आहे. द मॅन. द मॅन हे कसं आहे? नाउन आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन येत असेल तर तो काय असतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग हा क्लॉज कोणता आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. धिस इज द कार दॅट कॉजेस ॲन ऑफिसर नाही तर ॲक्सिडंट आहे. दॅट कॉजेस ॲन ॲक्सिडंट. पण धिस इज द कार ती कार आहे. दॅट कॉज्ड ॲन ॲक्सिडंट. दॅट कॉज्ड ॲन ॲक्सिडंट हे काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आता या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर काय आले? कार हे नाउन आहे. कार हे नाउन आहे म्हणजे हा कोणता क्लॉज असेल? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग हे लक्षात आलं. जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब येत असेल तर ते काय असेल? नाउन क्लॉज. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन येत असेल तर तो काय असेल? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ही मेड द गर्ल हू इज ॲन ऑफिसर. ही मेड द गर्ल हू इज ॲन ऑफिसर हे काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर गर्ल हे काय आहे? नाउन आहे. मग हा क्लॉज कोणता असेल? तर हा असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज. धिस इज द नोट दॅट आय वॉन्टेड. दॅट आय वॉन्टेड हा काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज. आता सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर द नोट. द नोट आले म्हणजे हे काय आहे? नाउन आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन येत असेल तर तो काय असेल? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आय नो द रिझन व्हाय ही बीट्स यू. व्हाय ही बीट्स यू. आय नो द रिझन मला हे कारण माहीत आहे. द रिझन. द रिझन हे काय आहे? नाउन आहे. मग सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन येत असेल तर तो काय असतो? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मग हा पण काय आहे? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता द कार, द गर्ल, द नोट, द रिझन हे काय आहेत?
नाऊन आहेत. कारण काय, हे नाऊनच का आहेत, तर त्यांच्या अगोदर द हे आर्टिकल लागते. जे नाऊनच्या अगोदर द हे आर्टिकल लागतं. मग द कार, द गर्ल, द नोट, द रिझन हे नाऊन आहेत, ह्यांच्या अगोदर द हे आर्टिकल लागलेले आहे. आता पुढचा जो क्लॉज घ्यायचा आहे तो आपल्याला ॲडवर्ब क्लॉज घ्यायचा आहे. तर ॲडवर्ब क्लॉजमध्ये काही शब्द असे आहेत की जे शब्द आल्यानंतर तुम्ही समजून घ्यायचे की हा ॲडवर्ब क्लॉज कोणता आहे. मग आता स्टँड प्रॉपरली, लिस्ट यू शुड स्लीप. आता लिस्ट यू शुड स्लीप हा काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज. आता स्टँड प्रॉपरली म्हणजे ही एक आज्ञा दिलेली आहे, जोपर्यंत तुम्हाला झोप येत नाही तोपर्यंत. मग हे काय आहे, पर्पज आहे. ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. अनलेस दे डिमांड वी वोंट सप्लाय. जोपर्यंत त्यांची डिमांड होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, सप्लाय करायची नाही. अनलेस म्हणजे ही काय आहे, कंडिशन आहे. अनलेस दे डिमांड, जोपर्यंत ते डिमांड करत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, सप्लाय नाही करायचा. मग अनलेस, मग ही काय आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ही एक कंडिशन आहे, ती कंडिशन मांडली आहे. जोपर्यंत पुढच्याची डिमांड होत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करायचं, सप्लाय नाही करायचं. म्हणजे ही काय असते, कंडिशन असते. मग ह्याला काय म्हणायचं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. सिन्स यू आर इल यू नीड नॉट कम. सिन्स यू आर इल, जोपर्यंत तुम्ही आजारी आहात तोपर्यंत तुम्हाला येण्याची गरज नाही. हे काय आहे, आजारी आहात म्हणजे ते कारण आहे. मग त्याला काय म्हणायचं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. सिन्स हा जर शब्द आला असेल तर ह्याला काय म्हणायचं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन. नेक्स्ट, शी इज रेडी टू गो फेअर आय गो. फेअर म्हणजे ठिकाण आहे. वेअर म्हणजे ज्या ठिकाणी. शी इज रेडी टू गो, ती रेडी आहे जाण्यासाठी. कुठं, जिथे मी जाईल त्या ठिकाणी ती जाण्यासाठी रेडी आहे. मग ते काय आहे, ते ठिकाण आहे, जिथे, तिथे. मग हा काय असेल, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. नेक्स्ट, शी इज सो बिझी दॅट शी कांट पे अटेन्शन टू मी. आता ती खूप बिझी आहे, ती माझ्याकडे लक्षच देऊ शकत नाही आहे. ती किती आहे, ती खूप बिझी आहे. ती माझ्याकडे लक्ष देऊ शकत नाही आहे. हे काय आहे, रिझल्ट आहे. तिच्या बिझी असण्याचा रिझल्ट काय आहे की ती लक्ष देत नाही, ती लक्ष देऊ शकत नाही. मग हा काय आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आता ह्याच्यामध्ये इथे सो आहे आणि इथे दॅट आहे. सो आणि दॅट. सो दॅटमध्ये एक वर्ड आला, सो आणि दॅटमध्ये इथं काय आलं, मध्ये वर्ड आला, तर ते काय असतं, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. म्हणजे सो आणि दॅटमध्ये जर गॅप येत असेल तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि सो दॅट जर एकत्र येत असेल तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. इथे लिहिले बघा, सो मध्ये जर गॅप आहे, हा गॅप आहे, तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि सो दॅट जर एकत्रितपणे येत आहे तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. सो दॅट जर वेगळं जर असेल तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. आणि सो दॅट हे जर एकत्रितपणे येत असेल तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. हे लक्षात ठेवा. सो दॅट दोन्हीमध्ये जर गॅप असेल तर रिझल्ट, दोन्ही जर एकत्र असेल तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. नेक्स्ट, पोलीस स्ट्रोक सच अ प्रॉम्प्ट ॲक्शन दॅट द रायट्स वेअर सून कंट्रोल. आता सच आणि इथं दॅट, जसं सो दॅट आहे तसंच इथे जर सच आणि त्यामध्ये जर गॅप येत असेल, सच दॅट, तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. म्हणजे सो दॅट आणि सच दॅट या दोन्हीमध्ये जर गॅप येत असेल तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि सो आणि दॅट हे दोन्ही जर एकत्रितपणे येत असतील तर तो काय असतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आय लेफ्ट अर्ली सो दॅट. आता इकडे बघा, सो दॅट हे एकत्रितपणे आलं म्हणजे हे काय असेल, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. समजलं. मग ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आणि ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज कसं ओळखायचं, तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट सो दॅट आणि सच दॅट यांच्यामध्ये जर गॅप येत असेल
तर तो काय असतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि सो दॅट जर आणि सच दॅट जर एकत्रितपणे येत असतील तर तो काय असतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. आय एक्सेप्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. आय एक्सेप्ट दॅट. आता ओळखायचं तुम्हाला, मी सांगितलं तुम्हाला कसं ओळखायचं. नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब येत असेल तर तो काय असतो नाउन क्लॉज. आणि जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर नाउन येत असेल तर तो काय असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि असे काही शब्द आहेत की जे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ॲडवर्ब क्लॉज हा ओळखण्यासाठी त्या वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, त्यानुसार तुम्ही ॲडवर्ब क्लॉज हा कोणता आहे तो ओळखू शकतात. मग आय एक्सेप्ट दॅट आय शॅल गेट अ प्राइज. दॅट आय शॅल गेट अ प्राइज हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर काय आलं व्हर्ब आलं, म्हणजे हा काय आहे नाउन क्लॉज. जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब येत असेल तर तो काय आहे नाउन क्लॉज. ही सेज दॅट ही मेट युअर ब्रदर. दॅट ही मेट युअर ब्रदर हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर हे काय आलं व्हर्ब आलं. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब असेल तर मग हा कोणता आहे नाउन क्लॉज. नोबडी नोज हाऊ स्पीच वॉज बॉर्न. नोबडी नोज. मग नोज हे काय आहे व्हर्ब आहे. व्हर्ब हे सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर आलं म्हणजे हा कोणता आहे नाउन क्लॉज. मॅन डिस्कवर्ड दॅट एव्हरीथिंग कुड बी गिवन अ नेम. डिस्कवर्ड दॅट एव्हरीथिंग कुड बी गिवन अ नेम हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर डिस्कवर्ड जे काय आलं ते काय आहे व्हर्ब आहे. जर सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर जर व्हर्ब येत असेल तर तो काय आहे नाउन क्लॉज आहे. चला आय होप यू वुड लाईक टू मी. आता यू वुड लाईक टू मी हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. आणि होप हे काय आहे व्हर्ब आहे, म्हणजे हा पण काय असेल नाउन क्लॉज. धिस इज द बॉय whom you wanted to see. आता whom you wanted to see हा काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर बॉय हे काय आलं नाउन आलं. मग ह्याला काय म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आय वॉज व्हेरी टेन्स डेव्हिड हू एनरोल्ड ॲट अ टेम्पल द फॉलोविंग ॲटम. आता हू एनरोल्ड इथून पुढे काय आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर नाउन आलं मग हा कोणता असेल ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द किंग वॉज सो टायर्ड. आता सो मध्ये आणि दॅट मध्ये हा काय आला गॅप आला ना. सो दॅट आणि सच दॅट ह्याच्यामध्ये जर गॅप येत असेल तर तो काय असतो ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. आणि सो दॅट आणि सच दॅट जर एकत्रित येत असेल तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज. मग हा काय असेल द किंग वॉज सो टायर्ड दॅट. मग हा काय आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. नेक्स्ट ही वॉज सो थर्स्टी दॅट ही कुड नॉट वेट. आता इथे सो आहे इथे दॅट आहे ह्यांच्यामध्ये गॅप आला म्हणजे हा काय आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. ओके. ही इज स्ट्रॉंगर दॅट अरविंद इज. आता स्ट्रॉंगर हे काय आहे कंपॅरिझन आहे. कुठलेही डिग्रीचे वाक्य असतील स्ट्रॉंगर दॅन, स्ट्रॉंगेस्ट, एल्डर दॅन, एल्डेस्ट हे जर कंपॅरिझन असेल किंवा डिग्रीचे जर वाक्य असतील तर ह्यांना काय म्हणायचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. यू आर ओल्डर दॅन म्हणजे इथे पण ओल्डर दॅन आलं मग हा पण काय आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन. आय वेटेड पेशंटली मी खूप वेळ वाट बघितला. कसा पेशंटली शांततेनं. अगेन परत एकदा ॲज यू वॉच टी व्ही म्हणजे मी खूप शांततेनं कसं पेशंटली
वेट केला, वेट म्हणजे हा काय झाला, काय झाला ना, वेळ गेला तुमचा, वेळ झाला, हा वेटेड, वेट केला म्हणजे वेळ झाला, मग हा काय झाला, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. ही वॉज स्लीपिंग व्हेन आय वेंट देअर. तो झोपलेला होता जेव्हा मी तिथे गेलो. जेव्हा, जेव्हा, तेव्हा, केव्हा, त्यावेळी, ज्यावेळी, यावेळी, हे काय असतं, वेळ असतो. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ हा काय आहे, टाईम आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. देअर इज ऑलवेज अ क्राऊड व्हेन ही कम्स. जेव्हा ती येते तेव्हा नेहमी गर्दी असते, म्हणजे हा पण काय आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम. आय शॅल हेल्प यू बिकॉज आय लाईक यू. आता मी मदत करेन का, मला तू आवडतेस म्हणून, म्हणजे हा काय झाला, कारण झालं ना, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ही वॉज व्हेरी प्लेस्ड दॅट यू हॅव पास. तो पास झाला म्हणून त्याला काय केलं, प्लीज केले किंवा आनंदित केलं, म्हणजे हे पण काय आहे, रिझन आहे. तो पास झाला म्हणून त्याला सर्वांनी आनंदी ठेवलं, मग हे पण रिझन आहे, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. ठीक आहे. तर क्लॉज तुम्हाला सर्वांना समजला. 5 सेकंदात क्लॉज हा ओळखता येतो, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. तर क्लॉजवरती MCQ जर प्रॅक्टिस करायची असेल तर पुढचा व्हिडिओ हा नक्कीच बघा. तुम्हाला आणखीन एक मी क्वेश्चन देते. इफ यू स्टडी हार्ड, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट सक्सेस, यू विल गेट सक्सेस. जर तुम्ही खूप मेहनत केली तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. तर मग हा क्लॉज कोणता असेल, तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. वाक्याची सुरुवात कशाने होते, इफने होते, मग हा काय असेल, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ स्वराज्य MPSC ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहत राहा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉजचे मागचे तलाठी भरती, सरळ सेवेचे जे परीक्षा झालेल्या आहेत, आरोग्य सेवेच्या, परत कंबाईन ग्रुप बी याच्या क्लॉजवरती विचारलेल्या मागच्या बऱ्याचशा प्रश्नांची प्रॅक्टिस करून घेऊयात. थँक्यू.